तब्बल राजकीय मोठ्या टॉप 9 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोदींसोबत जवळपास तासभर चर्चा। अधिवेशन सुरू असताना दिल्लीत येत असतो, कुणाला काय बोलायचे ते बोलू द्या, शिंदेंचं विरोधकांना उत्तर। दिल्लीतील शिंदेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी टीव्ही 9 वर एकनाथ शिंदेंनी शिवसेना खासदारांना समज दिल्याची सूत्रांची माहिती। आधी काम करा, मग पदाची अपेक्षा ठेवा, मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या खासदारांना शिंदेंचा सल्ला। उदय सामंत आणि राहुल शेवाळे श्रीकांत शिंदेंच्या भेटीला दिल्लीतील श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी दोन्ही नेते पोहोचले। राज्यसभेच्या उमेदवारीवरून राहुल शेवाळे नाराज, राहुल शेवाळेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर, केंद्रीय संचलन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। 5 राज्यातील तिकीट वाटपासाठी भाजपची उद्या महत्त्वाची बैठक। शिंदे दिल्लीमध्ये, मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत। घोडेबाजार सुरू, राज्यात अजून खूप सारे खेळ होणार आहेत, नाना पटोलेंची टीका। भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ झाली। 120 कोटींचा महसूल थकवल्याप्रकरणी नरेंद्र मेहतांचा चौकशीचं पत्र समोर आलंय। व्हायरल पत्रामध्ये मेहतांचा भूमाफियाचा उल्लेख करण्यात आला। नाना पटोलेंचा आरोप। नाना पटोलेंचे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, कोणत्याही गैरव्यवहार केलेला नाही। व्हायरल पत्रावर नरेंद्र मेहतांचं स्पष्टीकरण, तर तक्रार आल्यास चौकशी करणं माझं काम, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केला नाही, तक्रारदारांना अर्जात भूमाफियाचा उल्लेख केला। चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया, तर पटोले हे आता राजकारणासाठी नरेंद्र मेहतांचं नाव घेत आहेत, त्यांनी सभागृहात बोलावं, उत्तर देईन, बावनकुळेंचा आभार। बावनकुळेंच्या पत्रामध्ये भूमाफिया उल्लेख, तेच खोटं बोलतायत। नरेंद्र मेहतांच्या व्हायरल झालेल्या पत्रानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया। आता दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। ब्लॅक बॉक्स सुरक्षित असताना जळाल्याचं का सांगितलं? अहमदाबाद अपघाताची माहिती अमेरिकन एजन्सीला का दिली नाही? विमान अपघाताच्या चौकशीवरून रोहित पवारांचा सवाल। शिखर बँकेच्या क्लोजर रिपोर्ट आता जो आहे तो न्यायालयानं स्वीकारलेला आहे। दिवंगत नेते अजित पवारांसह सुनेत्रा पवार, रोहित पवारांना क्लीन चिट मिळाली आहे। बँक संचालकांच्या कृतीत कोणतीही बेईमानी दिसत नाही, कोर्टाचं निरीक्षण। राहुरी विधानसभा लढण्याबाबत पवारांच्या राष्ट्रवादीनं अद्याप निर्णय घेतलेला नाही, प्राजक्त तनपुरेंची माहिती। तर राहुरी विधानसभा लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। येत्या 10 दिवसात गावोगावी जाऊन जनतेशी बोलून याबाबत निर्णय घेणार, तनपुरेंकडून स्पष्ट। मी भाजपामध्ये जाणार असल्याचा केवळ अफवा आहे। शरद पवार आणि जयंत पाटलांसोबत मी राहणार आहे, प्राजक्त तनपुरेंकडून स्पष्ट। भाजपामध्ये जाणार असं मी बोललोच नाही, प्राजक्त तनपुरेंची प्रतिक्रिया। भाजपा आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका। बेलापूरमधील अपोलो रुग्णालयामध्ये मंदा म्हात्रेंवर उपचार सुरू। मंदा म्हात्रेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। आमदार मंदा म्हात्रे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस करण्यात आली। म्हात्रेंची तब्येतीची विचारपूस करत लवकर बऱ्या व्हा असं म्हणत शिंदेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या। पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची उद्या निवड होणार आहे। सुनेत्रा पवारांना अध्यक्षपद निवडीचे सर्व अधिकार आहेत। पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे। तर साताऱ्याच्या दहिवडी पंचायत समितीवरती आता राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा आहे। मंत्री जयकुमार गोरेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसलाय। दहिवडी पंचायत समितीच्या सभापतीपदी आता विक्रम शिंगोडे आणि उपसभापतीपदी प्रियंका जगदाळे यांची निवड झाली आहे। भाजपच्या नगरसेविका जिग्ना शहा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। फेरीवाल्यांचा लपवलेला माल फेकून देत असल्याचं समोर आलंय। तर बेकायदेशीर फेरीवाल्यांनी कब्जा केला होता, तिकडे गेल्यावर फेरीवाल्यांनी कपडे लपवून ठेवले, जिग्ना शहा यांचं स्पष्टीकरण।